हॅलो नमस्कार मंडळी, सगळ्या आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आता पौष महिना सुरू झाला की महिलांची लगबग सुरू होते, ती म्हणजे मकर संक्रांतीची तयारीची. दागिने म्हणा, मी साडी कोणती घालणार किंवा मग साडी कोणची घेऊ, मेकअप कसा करणार, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि की लेडीजचा सण आहे आणि महिलांचा सण संक्रांती, दिवाळी आणि वटपौर्णिमा हे 3-4 सण जे आहेत ना ते स्पेशल असतात. आणि त्याच्यासोबत हळदी कुंकू हे सगळ्यात आवडतीचा विषय म्हणजे लेडीजचा हळदी कुंकू हा कार्यक्रम असतो. आणि त्याच्यासाठी आपलं घर पण म्हणजे फुल डेकोरेशन करतो आपण. त्याच्यासोबत आपण सुद्धा मस्त वगैरे साडी वगैरे घालून, दागिने वगैरे घालून आपण हळदी कुंकू ठेवत असतो. सो हळदी कुंकू ठेवताना आपण रांगोळी काढतो, फुलांचं डेकोरेशन करतो, आपलं घर छान दिसावं आपल्यासारखं म्हणून सुंदर असं डेकोरेशन करतो, स्वच्छ करतो. स्वच्छ केल्याच्यानंतर मस्त असं डेकोरेशन करतो. सो त्याच्यासाठी मी 5 ते 6 डिफरंट आयडिया, रांगोळीज किंवा फुलांचं डेकोरेशन, समईचं डेकोरेशन. समय मोठमोठे असतात. आता हल्ली खूप ट्रेंड निघालेला आहे. जी पहिली आपली पारंपरिक भांडी होती, पितळाचे म्हणा, तांब्याचे म्हणा, समय म्हणा, सो आता तेच जास्त अलीकडे हल्ली वापरायला लागले आहेत. सो त्याचाच वापर करून मी तुमच्यासोबत 5 ते 6 वेगवेगळ्या डिफरंट आयडिया तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आणि लाईकमुळे मला प्रोत्साहन भेटतं आणि वेगवेगळे आयडिया तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी उत्सुक राहते किंवा मग मला एनर्जी भेटते. आणि तुमच्या ह्या सपोर्ट्समुळेच आज आतापर्यंत मी इथपर्यंत आहे. तर सगळ्यात या ठिकाणी मी अगोदर एक समय मोठी घेतलेली आहे, ती मधोमध ठेवलेली आहे. आता माझ्याकडे ना झेंडूची फुलं नव्हती म्हणून मी आर्टिफिशियल या ठिकाणी जी माळा असते झेंडूची असतो ती सर्कलने ठेवली. तुम्ही रिअल झेंडूची फुलंसुद्धा ठेवू शकता. पाठीमागं पण मी झेंडूच्या माळांनी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसंही करू शकता. त्याचप्रमाणे गुलाबाची फुलं नंतर मी साईडला टाकलेले आहेत. नंतर शेवंतीची फुलं आणि जास्वंदीची पानं आणि गुलाबाची फुलं. खूप सुंदर डेकोरेशन होतं आणि फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात हे डेकोरेशन करण्यासाठी आणि झटपट होतं. आय होप तुम्हाला सुद्धा आवडलं असेल. आता सेकंड नंबर ना, ती पण खूप सुंदर रांगोळी आहे आणि पानांनी आणि फुलांची ही मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे. मधोमधनं एक दिवा लावलेला आहे आणि संक्रांतीला दिवे लावलेले खूप छान वाटतं. संध्याकाळी शक्यतो आपण हळदी कुंकू ठेवतो त्याच्यामुळं. तर गुलाबाची फुलं दिव्याच्या साईडने लावलेली आहेत आणि जास्वंदीची पानं 4 ठिकाणी ठेवलेली आहेत. त्याच्यावर मी पांढऱ्या रांगोळीने ना प्राजक्ताचं फूल काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कोणतंही फुल काढू शकता किंवा रिअल प्राजक्ताची फुलंसुद्धा ठेवू शकता. जास्वंदीच्या पानाने आणि मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे. नागवेलीची पानंसुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. पण मी जास्वंदीची पानं अवेलेबल होते, सोसायटीमध्ये खूप सारे झाडं आहेत त्याच्यामुळे मी मोठे बघून जास्वंदीचे पानं आणले होते. छोटे पण असतात, मोठे पण असतात, पण मोठे घेतल्याच्या नंतर ना खूप छान वाटतं. आणि नंबर 2, आता आपण वेगवेगळ्या रांगोळी काढतो आणि सध्या तर ट्रेंड आहे ब्लॅक कलरची साडी, हलव्याचे दागिने वगैरे. आणि शक्यतो आता ब्लॅक रांगोळीने रांगोळी काढतात, नथनी वगैरे. फुलांची आणि रांगोळीचं कॉम्बिनेशन हे असंही असू शकतं, हे मी तुम्हाला या रांगोळीमध्ये सांगणार आहे. चला तर मग यासुद्धा रांगोळीला झटपट सुरुवात करूयात. लेट्स गेट स्टार्ट. आता एका ठिकाणी खूप सोपी रांगोळी काढलेली आहे ना. आधी ब्लॅक कलर मी असा चौकोनी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर फुलांनी ना नथ काढून घेतलेलं आहे. तुम्ही रांगोळीसुद्धा काढू शकता, पण फुलांनी काढले खूप सुंदर दिसते. आणि ना वाटीमध्ये किंवा दिव्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू भरून ठेवू शकता. मी तर रांगोळीचे कलरच भरून ठेवलेले आहेत, कारण की आणखीन हळदी कुंकू घेतलेला नाही. संक्रांतीसाठी आपण हळदी कुंकू घेतो, तर कलर मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि खूप सुंदर ही पण झटपट रांगोळी बनवून होते. आणि एका साईडने ना माझ्याकडे मोती होते, तर मी एका साईडने असे मोती ठेवले आणि की ब्लॅक कलरवर मोती खूप उठून दिसते.
आता ना फ्लॅट सिस्टीममध्ये असं आहे की ना, अशी दार आहेत, जास्त जागा नाही, मोठे सर्कल्सनी रांगोळी काढायला किंवा मोठ्या मोठ्या गालीच्या काढायला जागाच नसते अवेलेबल, किंवा मग घरामध्ये सुद्धा आता कसं फर्निचर केलेलं असतं, फ्लॅट सिस्टीम असती, असे प्रशस्त रांगोळी काढायला जागा नसते. सो त्याच्यासाठी ना फक्त बॉर्डर रांगोळी सुद्धा आपण खूप सुंदर काढू शकतो. रांगोळीनी पण काढू शकतो. रांगोळीनी कशी काढायची किंवा वेगवेगळ्या डिझाईन तुमच्यासोबत नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत. पण आज फुलांनी सुद्धा खूप सुंदर अशी रांगोळी आपण काढू शकतो. मग ते आर्टिफिशियल असतो किंवा फ्रेश. शक्यतो ना फ्रेश फुलांनी रांगोळी काढली ना सुगंध एक अप्रतिम येतो, घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात आणि प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळे शक्यतो आपण रांगोळी वगैरे काढताना ना शक्यतो पॉसिबल असेल तर ना खरे खरे फ्लावर्सनीच तुम्ही ना हे रांगोळी वगैरे काढली पाहिजे. सो चला तर मग ही अशी सुद्धा एक रांगोळी असू शकते. चला तर मग लेट्स गेट स्टार्ट. आता आपल्याला जास्त भानगडीमध्ये पडायचं नाही, खूप मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. आता बॉर्डरनी या ठिकाणी तुम्ही झेंडूची फुलं ठेवायची आहेत. तर मी झेंडूची फुलं नव्हती म्हणून आर्टिफिशियलचं एक माळ ठेवलेली आहे. जास्वंदीची पानं, त्याच्यावर मी प्राजक्ताची फुलं काढली आहेत. इकडं 2 हळदी कुंकाच्या वाट्या ठेवलेल्या आहेत, तुम्ही सलगसुद्धा ठेवू शकता. आणि शेवंतीच्या फुलांनी सेम अशा पद्धती एकदम सोपी डिझाईन, अगदी लहान मुलीसुद्धा काढू शकतात अशी सोपी डिझाईन काढलेली आहे. तुम्ही सुद्धा ही नक्की डिझाईन ट्राय करा, खूप सुंदर दिसते आणि झटपट होणारे आहे. हळदी कुंकू असतं त्याच्यामुळे बायकांना खूप गडबड असते, त्याच्यामुळं झटकीपट होणारी रांगोळी मस्तपैकी आणि दिसायला सुंदर दिसते. काढायला वेळ कमी लागतो आणि खर्चही कमीच येतो. नंबर 4, तर मकर संक्रांत म्हटलं की सौभाग्याचा सण आणि त्याच्यामध्ये ना मंगळसूत्र, नथनी, कानातले इयरिंग, सोहळा शृंगार लग्नामध्ये जसा करतो ना तसं. सो हे त्यातल्या 2 ते 3 गोष्टी वापरून आपण मस्त अशी रांगोळी काढू शकतो. आता हे तुम्ही डेकोरेशन म्हणून सुद्धा करू शकता घरामध्ये किंवा मग एंट्रन्सला सुद्धा काढू शकता. खूपच सुंदर आहे. आणि 2 ते 3 गोष्टीमध्ये आता घरामध्ये हिरव्या बांगड्या असतात, कानातले असतात, झुमके असतात, गळ्यातले असतात, आर्टिफिशियल आपण ठेवू शकतो. खरे खरे ठेवू नका, सोन्याचे भाव खूप वाढलेले आहेत. अरे कहना क्या चाहते हो? सो तुम्ही आर्टिफिशियल ठेवू शकता या ठिकाणी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ज्वेलरी याच्यामध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्ही डायरेक्ट ना ब्लॅक साडी खाली अंतरू शकता जर घरामध्ये तुम्ही हे डेकोरेशन करत असाल तर. सो आणि जर बाहेर करत असाल तर तुम्ही रांगोळीचा वापर करून सुद्धाही मस्त अशी रांगोळी काढू शकता. चला तर मग बघूयात, लेट्स गेट स्टार्ट. आय होप तुम्हाला या सर्व रांगोळीची आयडिया आवडल्या असतील. चॅनलला प्लीज 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 लाईक करा.